नारळाच्या तेलामध्ये फक्त 2 गोष्टी मिसळून मी माझ्या केसांना लावल्या आणि या नुस्ख्याने माझे केस खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत लांब केले आहे. माझ्या रफ केसांना याने रेशमसारखे मुलायम केले आहे. विश्वास नाही होत आहे तर व्हिडिओ तुम्ही स्वतः बघा. मी या व्हिडिओमध्ये असा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे, त्याला बघून तुम्ही सुद्धा मजबूर व्हाल या रेमेडीचा वापर करण्यासाठी. तुमच्या टाळूवरचे केस गळून स्कॅल्प दिसायला लागले असेल, हे केस गळती थांबवून केसांची वाढ झपाट्याने करते. हा नुस्खा एक असा पॉवरफुल सोल्युशन आहे आपली केस वाढवण्यासाठी व हेअर फॉल थांबवण्यासाठी. हा पक्का इलाज आहे. 99% रिझल्ट मिळणार तुम्हाला. नारळाच्या तेलामध्ये फक्त 2 वस्तू मिसळून तुम्ही तुमच्या केस गळतीला थांबवू शकता, केसांच्या लांबीला वाढवू शकता व केसांना मुळापासून काळे करू शकता. आज मी तुमच्यासोबत एक अशी रेमेडी शेअर करत आहे, हे तुमच्या केसांसाठी वरदान आहे. हा एक आयुर्वेदिक औषधीय नुस्खा आहे ज्याने माझ्या केसांना फक्त 5 दिवसामध्ये वेगाने लांब केले आहे. हे केसांचा गेमच चेंज करून टाकते. तर इथे बघू शकता, सर्वात प्रथम मी घेतलेले आहे नारळाचे तेल. आपल्याला सर्वात प्रथम शुद्ध नारळाचं तेल घ्यायचं आहे हा नुस्खा तयार करण्यासाठी. नारळाचे तेल आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप जास्ती फायद्याचे आहे. यामध्ये खूप जास्ती प्रोटीन असते व निकोटिनिक ॲसिड असते व लेसेथिन भरपूर मात्रामध्ये असते. ते आपल्या केसांना खूप वेगाने मजबूत करते. अगोदरच्या काळापासून अजूनही भरपूर लोक फक्त नारळाच्या तेलाचा वापर आपल्या केसांवरती करते, पण यामध्ये आपण 2 गोष्टीचा वापर जर केला तर त्याने आपल्या केसांची वाढ जलद गतीने व झपाट्याने होते. तर कोणत्या गोष्टीचा आपण यामध्ये वापर करत आहे त्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहे आणि लक्षपूर्वक बघायचे आहे शेवटपर्यंत की यामध्ये आपण कशा प्रकारे ही रेमेडी तयार बनवून आपल्या केसांवरती लावायची आहे. तेव्हाच तुम्हाला पूर्ण प्रोसिजर समजणार हा नुस्खा परफेक्ट तयार करण्यासाठी. तर अगोदर इथे आपण नारळाच्या तेलाला थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे. तर या नारळाच्या गरम केलेल्या तेलाला मी थोडं साईडनं करून घेते आणि यामध्ये जे आपल्याला इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहे त्या इन्ग्रेडियंट्सचा मी इथे वापर करते. तर बघू शकता इथे आपल्याला कापूरच्या 4 वड्या घ्यायच्या आहे आणि आपल्याला याला थोडंसं कुटून घ्यायचं आहे. या प्रकारे कापूरचा आपण यासाठी वापर यामध्ये करत आहोत. कापूर तेलामध्ये कुटून टाकला तर केसातला कोंडा, इन्फेक्शन, उवा कमी करण्यासाठी कापूर खूप फायदा देतो. कापूर नारळाच्या तेलात मिक्स केल्याने पांढरे केस पुन्हा काळे होतात. महिलांना केस आणि त्वचा या दोन्हीची काळजी घ्यावी लागते. कापूरमध्ये थोडं एलोवेरा जेल मिक्स करून लावल्याने आपला चेहराही ग्लो करतो. असे मी स्वतः करते म्हणून तुम्हाला सांगितले आहे. तर कापूरला कुटून मी यामध्ये टाकले आहे आणि आता थोडंसं याला मिक्स करून घेत आहे. हे तेल अजूनही गरम आहे तर आपल्याला हे तेल थंड करायचं आहे अगोदर. जोपर्यंत कापूर व्यवस्थितपणे तेलामध्ये विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला याला मिक्स करायचे आहे. कापूर त्वचेच्या आरोग्यासाठी पण फायद्याचे आहे आणि आपल्या केसांसाठी पण त्यासोबतच याचे खूप फायदे आहे. धूळ माती प्रदूषणामुळे केस खूप डॅमेज होतात आणि त्यामुळे आपल्या केसांची वाढ खुंटते, एकाच जागेवरती अटकलेली असते. पण ह्या 2 गोष्टी आपण या नारळाच्या तेलामध्ये मिक्स करून लावल्याने हे एक पॉवरफुल सोल्युशन बनून तयार होते आपल्या केसवाढीसाठी. आपल्या टक्कल पडलेल्या डोक्यावरती सुद्धा केस उगवते, नवीन केसांची ग्रोथ वेगाने होते. नारळाच्या तेलामध्ये कापूर कुटून टाकून आपण ते तेल थोडंसं बाजूला ठेवून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी. त्यानंतर आपल्याला इथे नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहे, ते आहे कांदा. कांद्याचा रस आपल्याला काढायचा आहे. तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहे. कांद्यातला रस हा आपल्या केसांसाठी अमृत आहे. तुमच्या केसांचे गळणे एक्स्ट्रीम लेवलवर आहे, केसांची लांबी पण थांबली आहे. कांदा तुमच्या केसांवर असे कमालीचं काम करणार, 5 दिवसामध्ये तुमच्या केसांवर जादू होणार. तुमच्या केसांची लांबी इतकी भरभर वाढणार. फक्त आपल्याला हा नुस्खा परफेक्ट बनवायचा आहे. तुम्हाला हे लक्षपूर्वक बघायचं आहे की आपल्याला या नुस्ख्यामध्ये किती प्रमाणामध्ये कांद्याचा रसाचा वापर करायचा आहे. तर अगोदर मी इथे कांद्याची साल काढून घेते कांदा किसण्यासाठी. कांद्याला किसून मी कांद्यामधला रस बाहेर काढून घेणार. तर त्यासाठी अगोदर आपल्याला कांद्याची साल काढून घ्यायची आहे. तुमच्या केसांची ग्रोथ इतकी वेगाने करणार हा कांदा. तुमचे केस फक्त 5 दिवसामध्ये कंबरच्या खाली लांब दाट होणार, मुळापासून मजबूत होणार. सगळेच तुम्हाला विचारतील केसांवरती काय वापरले, मला सांगा. माझे केस जेव्हा खूप जास्तीच गळत होते, माझ्या केसांची वाढ अजिबातच होत नव्हती, एकाच जाग्यावर अटकलेली होती. मला
काहीच आयडिया नव्हती की याचं सोल्युशन तर माझ्या आजीकडेच आहे. माझी आजी अगोदरच मला सांगत होती की हा उपाय करून बघ, पण मी तिचं ऐकायचीच नाही. पण जेव्हा मी मार्केटचे सगळे प्रोडक्ट वापरून सोडले आणि माझ्या केसांची वाढ नाही झाली आणि केसही गळणे थांबले नाही, तेव्हा मी आजीच्या या सांगण्यावरती लक्ष दिले आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे ही रेमेडी मी लावणे आपल्या केसांवरती चालू केले आणि माझे पातळ केस दाट झाले. माझी पातळ वेणी दाट झाली. माझ्या कपाळावरची रेसेडिंग लाईन पातळ होऊन टक्कल दिसायला लागले होते. तसेच माझ्या टाळूवरचे सुद्धा केस गळून टक्कल दिसत होते. तिथेही या रेमेडीने केस उगवले. कधी कधी काय होतं, आपण कितीही मार्केटचे प्रोडक्ट वापरले ना तरी पण आपल्याला रिझल्ट मिळत नाही. पण आपण एखादी घरगुती उपाय केला तर त्याने आपल्याला परफेक्ट रिझल्ट मिळून जाते. आणि हे जे नुस्खे आहे हे आजी आजोबा सांगून गेलेले आहे, हे तर 100% काम करते आपल्या केसांवरती. तर बघू शकता मी कांद्याला किसून घेतलेले आहे आणि या प्रकारे कांद्यातला रस मी काढून घेतलेला आहे. तुम्ही इंटरनेटवरती बघितलेलेही असणार, कांद्याच्या रसापासून खूप साऱ्या रेमेडी बनलेल्या आहे. पण ही जे रेमेडी मी तुम्हाला सांगायला जात आहे ही माझी आजी सांगून गेलेली आहे. ही रेमेडी टक्कल पडलेल्या डोक्यावरती सुद्धा केस उगवते आणि आपल्या केसांची वाढ झपाट्याने होते. 1 नाही 2 नाही तर 10 पट वेगाने आपल्या केसांची वाढ होते. तर इथे आपल्याला या कांद्याच्या रसामध्ये जे आपण नारळाचं तेल तयार केलेलं होतं कापूर टाकून, आता हे थंड झालेलं आहे आणि आपल्याला या कांद्याच्या रसामध्ये 2 चम्मच नारळाचं तेल मिसळायचं आहे. म्हणजे की नारळाच्या तेलामध्ये आपल्याला 2 गोष्टी मिसळायच्या आहे, कांद्याचा रस आणि कापूर. कांद्याचा रस थोडा आपण इथे जास्त प्रमाणामध्ये वापरणार आहे. आता हे आपल्याला व्यवस्थितपणे मिसळून घ्यायचे आहे, व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे. ही तयार झालेली रेमेडी आपल्या केसांची वाढ वेगाने करणार, केसांची लांबी वाढवण्यासाठी, केस गळतीसाठी ही रेमेडी पॉवरफुल सोल्युशन आहे, केसांची लांबी वेगाने वाढवण्यासाठी. म्हणूनच म्हणते मार्केटचे प्रोडक्ट वापरण्याच्या आधी एकदा ही रेमेडी ट्राय करून बघा आपल्या केसांवरती. तुम्ही स्वतः कमेंट करून मला म्हणाल हा उपाय अगोदर का नाही शेअर केला. म्हणून म्हणते व्हिडिओला लाईक करून शेअर करून ठेवा. 5 दिवसामध्येच तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार हे सांगण्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की शोधाल. लाईक करून शेअर करून ठेवल्याने तुम्हाला ही कमेंट टाकण्यासाठी व्हिडिओ शोधावी नाही लागणार त्यासाठी. आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगाल भारतातल्या कोणत्या ठिकाणावरून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. मला पण कळणार की ही व्हिडिओ भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर हे जे रेमेडी तयार झालेली आहे ही रेमेडी आपल्याला रात्रीला आपल्या केसांवरती अप्लाय करायची आहे. केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकांपर्यंत व्यवस्थितपणे ही रेमेडी आपल्या केसांवरती अप्लाय करायची आहे आणि सकाळी उठून हेअर वॉश करायचे आहे शॅम्पूने. तुम्ही बघाल माझ्या केसांसारखेच तुमचेही केस खांद्यापासून ते कंबरच्या खाली लांब दाट व रेशम सारखे मुलायम होतील. तुमची पातळ वेणी दाट व मजबूत होईल. म्हणून म्हणते एकदा नक्की ट्राय करून बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा आणि या पॉवरफुल रेमेडीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर बाय.